नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण देवीची माहिती बघणार आहोत आणि आजची देवी आहे भद्रकाली मंदिर, म्हणजे भद्रकाली देवी. तर नाशिकच्या भद्रकाली परिसरातील भद्रकाली देवी ही सर्व देवी इतकीच महत्त्वाची आहे. विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक भाग केले. त्यावेळी जिथे जिथे देवीच्या शरीराचे तुकडे पडले तिथे एक शक्तिपीठ तयार झाले. अशा प्रकारे भारतात 51 शक्तिपीठ आहेत. त्यापैकी नाशिकचे एक मंदिर भद्रकाली देवीच्या गाभाऱ्यात त्यापैकी नाशिकचे एक मंदिर भद्रकाली देवीच्या गाभाऱ्यात 9 ते 10 इंच उंचीच्या 9 मूर्ती आहेत. या मूर्ती पंचधातूच्या असून या नवदुर्गा आहेत. मूर्तीबरोबरच एक दशभुजा असणारा गणपती दिसतो. या सर्व मूर्ती प्राचीन असून पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. शारदीय व चैत्र नवरात्र पारंपरिक पद्धतीनं साजरा करतात. नवरात्रात येथे खूप गर्दी भक्तांची होते. पूर्वी भद्रकालीचे मंदिर बुधवार पेठेत होते, मात्र कालांतराने मूर्तिभंजकाच्या भीतीने मूर्ती सुरक्षितपणे सध्याच्या ठिकाणी हलवली. या मंदिराच्या जागी आधी मठ होता, म्हणून मंदिराला कळस नाही. हे मंदिर एखाद्या टोलेजंग वाड्यासारखे दिसते. 1790 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे, महाराजांच्या काळातले पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. नाशिक हे आपल्याला माहीतच आहे. नाशिक म्हणजे त्र्यंबकेश्वर हे आपल्याला माहीत आहे. नाशिक म्हटलं की आपल्याला आठवतं की त्र्यंबकेश्वराचं मंदिर. पण या नाशिक शहरातच भद्रकाली देवीचं सुद्धा मंदिर आहे. पण या देवीच्या मंदिराला कळस नाही. हे फक्त एखाद्या मठासारखं किंवा एखाद्या वाड्यासारखं हे मंदिर आहे. ही देवी नवसाला पावते असं म्हणतात. जेव्हा जेव्हा पार्वती सती म्हणून गेली त्यावेळेला तिचे सुदर्शन चक्रानं विष्णूनं तिचे तुकडे केले तिचे शरीराचे. तर त्या शरीराचे प्रत्येक ठिकाणी तुकडे पडले भारतात आणि तिथं शक्तिपीठं निर्माण झाली आणि हे एक शक्तिपीठ त्यातलंच आहे नाशिकमधलं. खूप सुंदर मूर्त्या आहेत. 9 मूर्त्या नाशिक त्या भद्रकाली मंदिरात आहेत. आणि जर तुम्हाला तुम्हाला या देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर नक्की या नाशिकच्या मंदिरात तुम्ही जाऊन या. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. नाशिकमध्ये तुम्हाला त्र्यंबकेश्वर आणि भद्रकाली हे दोन्ही मंदिर तुम्हाला आवडेल. आणि ज्यावेळेस या नाशिकमध्ये नवरात्रात चैत्र महिन्यात आणि शारदीय नवरात्रात भरपूर गर्दी असते. नवरात्राच्या दिवशी अनेक जण भक्त मंडळी या देवीला भेट देतात, या देवीचं दर्शन घेतात. असं म्हटलं जातं की या भद्रकाली देवीचं रूप हे पार्वतीचंच आहे. पार्वतीचंच रूप म्हणजे भद्रकाली. काली आपण म्हणतो, महाकाली, तिचाच अवतार म्हणजे भद्रकाली. आणि या देवीला आपण महाकाली किंवा भद्रकाली असं आपण म्हणू शकतो. पण नवरात्रात ही देवी उग्र दिसते असं म्हणतात आणि नवरात्रात तिचं तेज वेगळं असतं. तर नक्की तुम्ही या देवीला जाऊन या. नाशिकमधल्या एखाद्या दिवशी या देवीला नक्की देवीचं दर्शन घ्या. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, माहितीला लाईक करा
आणि जर अशीच माहिती तुम्हाला देवीची ऐकायची असेल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर अशाच देवींच्या आणि देवतांच्या माहित्या तुम्हाला ऐकायला मिळतील. तर आपण पुढच्या भागात असंच आणि एका देवीची माहिती घेऊन भेटूया. तोपर्यंत या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः.